जागा मिळत नव्हती, मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळत नव्हती. पण आता अविनाश भाऊ माळी यांनी आपल्याला ही जागा दिलेली आहे. जवळपास 12-12.5 स्क्वेअर फीट जागा. आज त्याची किंमत जवळपास आज ज्यावेळेला घेतली त्यावेळेला जवळपास 3 कोटी रुपये होती. आज जवळपास 4 कोटी रुपये या जागेची किंमत झालेली आहे. आणि ही जागा विनामूल्य पक्षाला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने, पक्षाच्या वतीने मी त्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो. लवकरच आपण विजय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्या जागेला तर बांधकामाला सुरुवात करूया. 1.5 वर्ष त्यांनी सांगितलं, 1.5 वर्षामध्ये आपल्याला कार्यालय बांधून लगेच त्याचं उद्घाटन. त्यावेळेला देवेंद्रजी सुद्धा या ठिकाणी येतील, पक्षाचे पदाधिकारी येतील, मोठे अध्यक्षही येतील आणि ते आपण अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी करूया. कार्यालयाचं गरज साधारण महत्त्व आपल्या पक्षामध्ये आहे. कार्यालय असलंच पाहिजे. कार्यालय असल्याशिवाय पक्षाचं कामाचा विस्तार होऊ शकत नाही, ते वाढवू शकत नाही. येणारा कार्यकर्ता आहे, ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे, त्याला कुठेतरी उठबस करायला जागा पाहिजे, चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी कुठेतरी बसलं पाहिजे. आजकाल तर अद्ययावत कार्यालय, अतिशय कॉम्प्युटर्स कार्यालय सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी निघत आहेत. आणि म्हणून कार्यालय जर असलं तर पक्षाच्या कामाचा विस्तार होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून आपण आता अतिशय सुंदर असं कार्यालय त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, बांधणार आहोत. आणि म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून त्या निमित्ताने शुभेच्छा या ठिकाणी देतो. निवडणुका फार वाच्यता करण्याची गरज नाही. हा गट तो गट अजिबात चालणार नाही. या निवडणुका आहेत आणि हे करत असताना कार्यकर्ते त्या ठिकाणी विचारे काम करत असतात. निवडून आपण येतो आणि मग हे झाल्यानंतर आपण कुठे गटाच्या भानगडीत पडता कामा नाही. मी या मताचा माणूस आहे. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, नंदुरबार असेल, का धुळे असेल, का नगर असेल, कुठेही आपसामधले वाद असता कामाच नाही, अजिबात असता कामा नाही. आपला पक्ष आपला परिवार आहे. हा काही काँग्रेस नाही आहे, ही काही पवारांची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे, ही उभाटा शिवसेना नाही आहे. आपला पक्ष एक वेगळा पक्ष आहे. आपल्या पक्षाचं नेतृत्व जे आहे ते एक वेगळं नेतृत्व आहे. ही काही परिवाराची पार्टी नाही आहे. शरद पवारांची पार्टी, ठाकरेंची पार्टी, गांधींची पार्टी, ही अशी पार्टी नाही आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा तुमचा आमचा सगळ्यांचा पक्ष आहे. प्रत्येकाला या माणसाला या ठिकाणी या पक्षामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याची सुद्धा तीच किंमत जी मोठ्या कार्यकर्त्याची आहे. आणि म्हणून पार्टी विथ डिफरन्स आपण जे म्हणतो ते हे या ठिकाणी आहे. आणि म्हणून या पक्षामध्ये अगदी लहानात लहान माणूस, अगदी छोट्यात छोटा माणूस हा मोठ्या पदावर जाऊ शकतो. नरेंद्रजी मोदी एक चहा विकणारा रेल्वे स्टेशनवरचा माणूस आज पंतप्रधान झाला. त्यासाठी गांधी गाणं लागत नाही. नेहरू, नंतर इंदिरा गांधी, नंतर मग राजीव गांधी, नंतर राहुल गांधी, सोनिया गांधी, असं नाही. या ठिकाणी आपले सगळे कार्यकर्ते बघा. अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला या ठिकाणी देशाचे 3 वेळा पंतप्रधान झाले, 45 वर्षांनी संसदेमध्ये होते, परराष्ट्रमंत्री होते. इतके पद भोगल्यानंतर आता त्यांचं मागे कोणी आहे का? त्यांचा कोणी मुलगा नसेल, लग्न नाही केलं, पण कोणी पुतण्या आहे, भाचा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, कोणी आहे का? हे नाव सुद्धा नाही. पण अटलजी गेले तर त्याच्या नावाचं घर सुद्धा नाही कुठे दिल्लीमध्ये. स्वतःच्या नावाची प्रॉपर्टी डुबायची सगळी पक्षाला देऊन टाकली. म्हणजे एवढ्या त्यागमूर्ती, त्याग करणारे नेते आपल्याकडे या ठिकाणी आहेत. उद्या मोदीजी आहेत. कोणी आहे मोदीजीच्या घरचं राजकारणामध्ये? ऐकत तुम्ही? त्यांचा भाऊ आहे, पुतण्या आहे, भाचा आहे, त्यांचा परिवार नाही आहे. पण आहे का कोणी नात्या गोत्यातलं? कोणीच नाही आहे. सांगितलंय वरतून आपल्याला आदेश आहे की महायुतीत लढा. कारण समोरच्या पक्षांना सगळ्यांना आपल्याला भुई सपाट करायचं आहे. त्याचं चाललंय. हा येतो का तो येतो, मनसे येतो का गणसे येतो, तू थांबतो का मी जातो, त्याच्या भानगडी चाललेल्या आहेत. त्यांच्या भानगडी चालू द्या. पण आपण ठरवलेलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे. शक्यतोवर आपल्याला महायुतीमध्येच लढायचं आहे. फार काही तिढा असेल, फार जमत नसेल, पण त्या ठिकाणी स्थानिक आपण काही नेत्यांना, आपण त्या ठिकाणचे आमदार असतील, तिथे नेते आहेत, त्यांना आपण अधिकार देऊ. पण शक्यतोवर आपल्याला, कारण आपल्याला समोरच्या पक्षांना सगळ्यांना आता भुईसपाट करायचं आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्यासाठी एवढी सुपीक जमीन आहे की आपण ठरवलं तर काहीही अशक्य नाही, काही अशक्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणचा निर्णय आता 2-4-5 दिवसामध्ये बैठक घेऊन सगळ्यांचे मतं विचारून त्या ठिकाणी आपले वरिष्ठ पदाधिकारी येतील. रवीजी पण या ठिकाणी आले, नासपूरकर पुन्हा ते या ठिकाणी येतील. रात्रीच्या समोरचा हेच काम आहे. तो निर्णय आपण त्यावेळेला घेऊ. पण जे काय असेल ते, युती झाली, महायुती युतीमध्ये ज्या ठिकाणी नाही झाली तर आमचा झेंडा घेऊन आम्ही पक्षाला कुठेही खाली पाहू देणार नाही. आम्ही त्यांना निवडूनच आणू. हा प्रण आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हा वण करत असताना, हे ठरवत असताना आता आपल्याला आपसातल्या बुजबुजा बंद करायच्या आहेत. आपसातल्या भानगडी अजिबात बंद करायच्या आहेत. एक मताने, एक दिनाने लढायचं आहे. आपला माणूस पडला समोरचा तर आपल्याला कोण विचारणार आहे? काय तो तुमचे कामं करणार आहे? पुढे भविष्यामध्ये आपण तारखा निघतील.
आता आकडा म्हणत नाही मी, कारण मला एकदम रद्द खत्री बरोबर बसवून टाकलं तुम्ही एकदम. नंतर खर्चीच्या आकड्यापेक्षा भारी आकडा काढतो म्हणे, आणि आता आकडा नाही संख्या बोलायची. एक 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये तर तारखा आपल्याला कळतील. निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आपण या ठिकाणी सांगितलं सुरुवातीला 2 डिसेंबर झाली नगरपालिका 2 डिसेंबर. चला आकडा आता आलेला आहे, आपण तयारीला लागा. 2 डिसेंबर ही तारीख आता निवडणुकीची आहे. म्हणजे आता बस पुढच्या आठवड्यात, या आठवड्यात आता सुरुवातच होऊन जाईल कार्यक्रमाला. फॉर्म म्हणणं कधी 10 तारखेला फॉर्म भरायचे आहेत. संख्या आता आकडे तारीख संख्या आकडा तारीख गोंधळ होतोय माझाही. आणि त्यामुळे आता आपल्याला तयारीला लागावं लागेल. आपण जसं आधी सांगितलं त्याला 24 तास 12 महिने तयारी असते. 24/7 24/7 कधी बिगुल वाजला की 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी विमान असतील, विमानं घेऊन उडून जातात. नौदल असेल लगेच आपल्या कामाला लागतायत. पायदळ असेल लगेच रणगाडी तोफखाने घेऊन पळायला लागतायत. त्याप्रमाणे ही सुद्धा आपली सेना आहे. ही सुद्धा आपली सेना ही राजकीय सेना असेल. पण मला असं वाटतं की निवडणुका लागल्या म्हणूनच नाही तर केव्हाही 24/7 मग कुठलं संकट असेल, कुठली गरज असेल, आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीय निवडणुका असतील, या निवडणुका तुम्ही आम्ही सज्ज असलं पाहिजे. यासाठी मग आता आम्ही कपडे बदलू, पाहू, जाऊ, येऊ, जेवण करू असं नाही. मी पुन्हा सांगेल, युद्धाचा आपण बिगुल वाजला की आपण बघितलंय. ऑपरेशन सिंदूर आपण बघितलंय, अनेक ठिकाणी आपण बघतो. आता सध्या जे युद्ध सगळ्या जगभरामध्ये चाललेलं आहे त्यावेळेला आपण दररोज त्या ठिकाणी बघतोय की किती झटपट त्या ठिकाणी सगळी विमानं पळायला लागतात. आणि त्याप्रमाणे आपली परिस्थिती आहे. आपण जी मेहनत केलेली आहे त्यामुळे आपल्याला फार धावपळ करावी लागत नाही. आपला पक्ष एकमेव असा पक्ष आहे तो 12ही महिने तयारीमध्ये असतो. त्याच्यासाठी मग कार्यकर्ते शोधा, मग त्यांना ट्रेनिंग द्या, मग त्यांना आपले विचार सांगा असं नाही तर असला पाहिजे. जिथे महायुती असेल महायुतीचा झेंडा असला पाहिजे. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आहे, धुळे, नंदुरबार आहे, नाशिक आहे आणि नगर आहे. तुम्ही बघितलं असेल सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भाजप नंबर 1 वर कुठे आहे? उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्रात आहे. जळगावची महापालिका एकदम तुटसण मतं आपण घेतली. धुळे 74 पैकी 50 त्या 51 पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण नाशिक 67 जागा आपण त्या नगरपालिकेचे महापालिकेचे निवडून आणलेले आहेत. धुळ्यामध्ये तर बहुमतच त्या ठिकाणी आहे. जिल्हा परिषद असो का नगरपालिका असो का महापालिका असो सगळ्या एक हाती आपण ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत. कुठेही आपण या ठिकाणी मागे राहिलेलो नाही. आणि म्हणून नंदुरबार जिल्हा सुद्धा यावेळेला मागे राहणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. गावित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 40च्या वर 40+ जिल्हा परिषद जागा या आपल्या आल्याच पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आपले आमदार आहेत. आपले विचार आपण सगळीकडे पोहोचवलेले आहेत. भाजप सगळ्या दूर पोहोचलेला आहे. अगदी शेवटच्या घरापर्यंत 12 महिने सतत आपण हे काम करतोय त्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आता आजपासून म्हणजे आपण नेहमी काम करतो आहोत पण आजपासून आपल्याला अधिक वेळ या ठिकाणी द्यावा लागेल.